नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण बघणार आहोत 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 चा युनिट टेस्टचा क्वेश्चन पेपर. कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि कशा प्रकारे पेपर येऊ शकतो हे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. सो जर तुम्ही याचा अभ्यास केला तर अर्थातच तुम्हाला तुमची जी युनिट टेस्ट आहे तर ते आरामात लिहिता येईल आणि तुमचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होईल. सो आता याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते सगळ्यात पहिला जो आपला क्वेश्चन आहे तर तो आहे एमसीक्यूज वाला. 3 मार्कांसाठी तुम्हाला 3 एमसीक्यूज बघायला मिळतात. त्याच्यामध्ये काहीच ऑप्शनला नाहीये. कारण जे पण क्वेश्चन्स तुम्हाला एमसीक्यूज मध्ये येतात ते सगळे कंपल्सरी सॉल्व्ह करायचे असतात. याच्यामध्ये सिलेबस आहे तो म्हणजे सिमिलॅरिटी, पायथागोरस थिअरम आणि सर्कल हे 3 चॅप्टर्स. सो पहिला याच्यामध्ये आहे ते म्हणजे एमसीक्यू मधला पहिला क्वेश्चन. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स इज. सो जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांचा रेशो काय असणार आहे साइड्सचा हे तुम्हाला सिमिलॅरिटी मध्ये बघायला मिळेल. ऑप्शन ए आहे इक्वल, ऑप्शन बी आहे कॉन्स्टंट, सी आहे 0 आणि डी आहे अनइक्वल. सो याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ते तुम्ही सांगणार आहात मला. त्यानंतर आहे सेकंड, दॅट इज विच ऑफ द फॉलोइंग इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. सो फर्स्ट आहे 2 3 4, सेकंड आहे 3 4 5, सी आहे 4 5 6 आणि डी आहे 5 6 7. सो यातलं जे कुठलं पायथागोरियन ट्रिपलेट आहे ते तुम्ही मला सांगू शकता खाली कमेंट बॉक्समध्ये. ऍटलीस्ट एमसीक्यूचे आन्सर्स देणं तुम्ही अटेम्प्ट करू शकता. बाकीचे आन्सर्स तर तुम्ही लिहून आणि सॉल्व्ह करून द्यायचे आहेत, बट एमसीक्यू मध्ये काही सॉल्व्ह वगैरे करायची गरज नाहीये. डायरेक्टली एबीसीडी पैकी जे काही करेक्ट असेल ते तुम्ही मला याच्यामध्ये सांगू शकता. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द रेडियस ड्रॉन टू अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू अ टँजंट इज डॅश टू द टँजंट. सो कसं असतं, पॅरलल असतं, इक्वल आहे, परपेंडिक्युलर आहे की 45 डिग्रीला इन्क्लाइंड आहे. ते जे काय असेल ते तुम्ही मला या ठिकाणी सांगू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. आन्सर द फॉलोइंग. 3 मार्क्ससाठी 3 क्वेश्चन्स कंपल्सरी कारण ऑब्जेक्टिव्ह आहेत. स्टेट द ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल. सो तुम्ही या ठिकाणी फक्त ते डिफाईन म्हणजे नक्की काय आहे ते सांगू शकता. हवं तर एखादं एक्झाम्पल देऊ शकता. बट एका मार्कासाठी आहे सो जास्त मोठं एक्सप्लेन करायची गरज नाहीये. बी आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर साइड्स आर 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. सो वी हॅव टू फाइंड दी हायपोटेनियस. पायथागोरस थिअरम वापरून तुम्ही काढू शकता आरामात. हवं तर डायग्राम ड्रॉ करा सो दॅट तुम्हाला पण इझिली समजेल कसं यूज करायचं आहे. फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट हाऊ मेनी टँजंट्स कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल. हा सिम्पल क्वेश्चन आहे. याचं तुम्ही 1 2 3 4 मध्ये आन्सर लिहू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. सॉल्व किंवा आन्सर एनी टू 4 मार्क्ससाठी म्हणजे इच 2 मार्क्ससाठी आहे. तर पहिला आहे इन ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, पी क्यू इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, बी सी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. तर वी हॅव टू फाइंड आउट क्यू आर. तर या ठिकाणी तुम्ही आपल्या जे सिमिलॅरिटी वाले थिअरम्स आहेत ते यूज करून फाइंड आउट करू शकता. बी आहे चेक वेदर 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. होतोय का ते सांगा. होत असेल तर रिझन की कशामुळे याचं राईट अँगल ट्रायंगल बनतंय. नसेल होत तर का नाही बनत आहे. आता हे जे क्वेश्चन्स आहेत 2 मार्कांसाठी इच असल्यामुळे डायग्राम ड्रॉ करायचं, स्टेटमेंट लिहायचं आहे, टू प्रूफ काय आहे, गिवन काय आहे ते सगळं लिहायचं आहे. सी मध्ये आहे फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट पी टू टँजंट सेगमेंट्स पी ए अँड पी बी आर ड्रॉन टू अ सर्कल. इफ पी ए इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर फाइंड पी बी अँड स्टेट द थिअरम युज्ड. ओके, सो आपल्याकडे ना आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की दोन टँजंट्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत पी ए आणि पी बी एका सर्कलसाठी. पी ए चं ऑलरेडी आपल्याला लेंथ सांगितलेली आहे. पी बी वी डोंट नो. तर सांगा की कुठला थिअरम वापरून आपण हे फाइंड आउट करू शकतो. सो तो थिअरम तुम्हाला प्रॉपरली सांगायचा हवा, डायग्राम वगैरे ड्रॉ करून विथ रिस्पेक्ट टू दॅट तुम्ही एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन 4. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स. एनी टू अटेम्प्ट करायचा आहे 6 मार्कांना म्हणजे 3 मार्काचा एक आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला ब्लँक्स दिलेले आहेत तर ते फिल करायचं आहे. पहिल्या याच्यामध्ये बीपीटी यूज करायचा आहे. तर इन ट्रायंगल ए बी सी डीई इज पॅरलल टू बी सी वेर डी लाईज ऑन ए बी आणि ई लाईज ऑन ए सी. सो अकॉर्डिंग टू द बीपीटी एडी बाय हे रेशोवाला आहे एडी बाय डीबी इज इक्वल टू जे काय असेल ते लिहायचं आहे. सो इफ एडी इज इक्वल टू 4 आहे, डीबी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, ईसी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, देन 4 बाय 6 इक्वल टू एई बाय जे काय असेल ते. तर एई ची व्हॅल्यू काय आली ते तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे, सो हे पण इझी आहे. 4च ब्लँक्स आहेत. 3 मार्कांसाठी तुम्हाला फिल करायचं आहे. नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग पायथागोरस थिअरम. हे पण खूप इझी आहे. फक्त व्हॅल्यूज लिहायचे आहे. तुम्हाला मार्क्स मिळणार आरामात. हा युनिटचा पेपर असल्यामुळे थोडासा इझी आहे. नेक्स्ट आहे कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी युजिंग द टँजंट रेडियस थिअरम. सो टँजंट रेडियस थिअरम ऑलरेडी टेक्स्टबुक मध्ये अवेलेबल आहे. ते करून जा कारण ते तुम्हाला अशा पद्धतीने ब्लँक्स मध्ये पण विचारलं जाऊ शकतं किंवा इव्हन तुम्हाला ते पूर्ण थिअरम लिहायला पण येऊ शकतं डायग्राम वगैरे ड्रॉ करून. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन 5.
क्वेश्चन 5 मध्ये काय सांगितलेलं आहे, आय होप युजफुल आहे, की the corresponding sides of two similar triangles are in ratio of 3:5. We have to find the ratio of their areas. 2 मार्कांसाठी सॉल्व्ह करायचं आहे. तीनपैकी कोणते पण 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. A ladder 13 meter long reaches to the top of a vertical wall. If the foot of the ladder is 5 meter away from the wall, then we have to find the height of the wall. ओके, हे तुम्ही सिमिलॅरिटीने यूज करून सॉल्व्ह करू शकता. A tangent segment from an external point is 12 centimeter. If the distance from the central point to the center is 13 centimeter, we have to find the radius. तर हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत, हे शेवटचे 3 क्वेश्चन्स, हे 2-2 मार्काचे कुठले पण 2 सॉल्व्ह करायचे आहेत. सो इझी आहे. तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये सिमिलर पॅटर्नचे क्वेश्चन्स बघायला मिळतीलच. त्याच्या हेल्पने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. सो आय होप की तुम्ही हा पेपर सॉल्व्ह करून पाहाल आणि तुम्हाला याचा नक्की बेनिफिट होईल. याआधी ऑलरेडी मी सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1 चे पेपर्स अपलोड केलेले आहेत. ते पण नक्की चेकआउट करा, कारण ते पण खूप जास्त महत्त्वाचे आहेत. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी द नेक्स्ट सेशन. बाय.